नमस्कार, आपण पाहत आहात टोला न्यूज। पुण्यातलं गुड लक कॅफे सध्या बंद करण्यात आलेलं आहे। बनमस्कामध्ये या ठिकाणी काचेचा तुकडा आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। गुड लक कॅफेचे व्यवस्थापक संतोष अग्रवाल यांनी याबाबत सर्व माहिती 14 जुलै रोजी दुपारी 4च्या दरम्यान दिलेली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। FDA वाल्यांनी आमच्याकडे येऊन आणि त्यांनी काही नियमावली आम्हाला दिलेली आहे। त्या नियमावलीनंतर त्यांनी काही आम्हाला पॉईंट सांगितले आहे। त्या पॉईंट्सवर आम्ही काम करतो आहे आणि त्याचसोबत आमची जे थोडंफार जे रंगोटी करायची होती ती पण आम्ही करतो आहे। तर त्यांच्या नियमावलीची पूर्ण पूर्तता करून त्यांच्याकडे सबमिट करण्यात येईल आणि त्यानंतर आपलं गुड लक कॅफे, तुमचं गुड लक कॅफे हे परत नवीन्याने तुमच्या सेवेत येईल। झालेलं नाही, त्यांनी जी नियमावली दिली आहे त्यांची मी पूर्तता करण्याचा एकदम पूर्णपणे प्रयत्न करतो। लवकरात लवकर, जेवढ्या लवकर माझ्याकडनं ती नियमावली पूर्ण करण्यात येईल। त्याच्यानंतर आम्ही तो रिपोर्ट FDA कडे सबमिट करू आणि त्यांच्यानंतर जसं पुढच्या त्यांच्या सूचनेनुसार हे गुड लक कॅफे परत तुमच्या सेवेत उपलब्ध राहील। आपण पाहत आहात टोला न्यूज।